1689 सालची ती काळे रात्र. एका प्रचंड मोठ्या साम्राज्यावर आणि एका स्वतंत्र विचारावर किती मोठं संकट कोसळलं होतं याची नुसती कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. अगदी खरंय. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा अत्यंत क्रूरपणे अंत झालाय आणि मुघल बादशाह औरंगजेब आपल्या महाकाय सैन्यासह दक्षिणेत तळ ठोकून आहे. त्याला तर असं वाटतंय की आता मराठ्यांचं स्वराज्य कायमचं धुळीस मिळालंय. सर्व काही संपलं असाच तो प्रसंग होता. हो ना. आणि आज आपल्यासमोर ऐतिहासिक दस्तऐवज, युद्धशास्त्रावरील काही अभ्यासकांचे संशोधनात्मक पेपर्स आणि समकालीन बखरींमधल्या नोंदींचा जो गठ्ठा आहे तो वाचताना त्यावेळची भीषणता अधिकच गडद होते. या नोंदींनुसार मुघलांचं अवाढव्य सैन्य स्वराज्यात चहूबाजूंनी पसरलं होतं. स्वराज्याचे महत्वाचे किल्ले एकामागून एक पडत होते. राजकीय आणि लष्करीदृष्ट्या विचार केला तर सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त पराभवाची छाया दिसत होती. मला इथे ना एका बुद्धिबळाच्या खेळाची आठवण येते. आपण नेहमी पाहतो बुद्धिबळाच्या खेळात जेव्हा राजा मारला जातो तेव्हा खेळ तिथेच संपतो. अगदी बरोबर. पुढे काहीच उरत नाही. औरंगजेबालाही त्या क्षणी तसंच वाटलं होतं. त्याला वाटलं मराठ्यांना चेकमेट मिळालाय, पण त्याला हे माहीत नव्हतं की खरा लढा तर आता सुरू होणार आहे. नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण आपल्याकडील या ऐतिहासिक नोंदी आणि विश्लेषणांच्या आधारे फक्त एका युद्धाची किंवा जिंकण्या हरण्याची चर्चा करणार नाही आहोत. खरं तर आपण त्या पलीकडे जाणार आहोत. हो, आपण समजून घेणार आहोत की जेव्हा सर्वनाश समोर दिसत असतो तेव्हा अपार सहनशक्ती आणि अचूक रणनीतीच्या जोरावर राखेतून फिनिक्स पक्षासारखी भरारी कशी घेतली जाते. अगदी. या दस्तऐवजांमधून एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते, ती म्हणजे मराठ्यांच्या रणनीतीत झालेला अचानक बदल. राजा गेला म्हणजे प्रतिकार संपला हा मुघलांचा पारंपरिक समज होता. जो पूर्णपणे चुकीचा ठरला. होय. आणि या संघर्षाची दिशा ठरवणारी पहिली मोठी घटना ठरली ती राजाराम महाराजांची सुटका. स्वराज्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी नवीन नेतृत्वाला सुरक्षित ठेवणं सर्वात अत्यावश्यक होतं. जर ते मुघलांच्या हाती लागले असते तर कदाचित तो खरोखरच स्वराज्याचा शेवट ठरला असता. अगदी तसंच. म्हणूनच त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं ही काळाची गरज होती. पण इथेच या संशोधनातून एक प्रश्न निर्माण होतो. मी वाचत होते की राजाराम महाराजांना अत्यंत गुप्तपणे दक्षिणेकडे जिंजी या किल्ल्यावर नेण्यात आलं. पण इतक्या लांब का? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीत इतके अभेद्य किल्ले असताना पार तमिळनाडूमध्ये जाण्याची काय गरज होती? हाच तर रणनीतीचा मास्टर स्ट्रोक होता. औरंगजेबाचं मुख्य लक्ष हे महाराष्ट्र आणि राजधानीच्या परिसरावर होतं. जर राजाराम महाराज इथेच राहिले असते तर मुघलांनी संपूर्ण ताकद लावून त्यांना पकडलं असतं. अच्छा. जिंजीची निवड दोन प्रमुख कारणांसाठी झाली. एक म्हणजे भौगोलिक अंतर. मुघल सैन्याला तिथपर्यंत पोचण्यासाठी आपली सप्लाय लाईन किंवा रसद पुरवणारी साखळी शेकडो मैल ताणावी लागणार होती. बापरे, शेकडो मैल! हो ना. आणि दुसरा म्हणजे जिंजी किल्ल्याची रचना. तो एक साधा किल्ला नसून 3 टेकड्यांवर वसलेलं एक प्रचंड मोठं लष्करी संकुल होतं. म्हणजे शत्रूची ताकद एकाच ठिकाणी केंद्रित होऊ न देता त्याला लांबवर पसरवून कमकुवत करण्याचा हा डाव होता तर? नक्कीच. राजाराम महाराजांना गुप्त वेशात अत्यंत खडतर प्रवासातून जिंजीला पोचवलं गेलं. औरंगजेबाने आपला सर्वोत्तम सरदार जुल्फिकार खान याला त्यांच्या पाठलागावर पाठवलं खरं, पण तोपर्यंत मराठ्यांनी प्रत्यक्ष महाराष्ट्रात आपला पुढचा डाव टाकला होता नाही का? होय. आणि तो डाव म्हणजे गनिमी कावा. पण इथे मला थोडं थांबून विचारायचंय. गनिमी कावा म्हणजे लपून छपून वार करणं, एवढीच आपली सर्वसाधारण समजूत असते. लोकांचा तसा समज आहे खरा. पण मुघलांकडे लाखो सैनिक, अफाट संपत्ती आणि प्रचंड तोफखाना होता. अशा महाकाय यंत्रणेसमोर फक्त लपून वार करून टिकाव कसा धरता येईल? यामागे नक्कीच काहीतरी मोठं लष्करी विज्ञान असणार. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात. गनिमी कावा हे फक्त युद्धतंत्र नव्हतं, ती एक संपूर्ण इकोसिस्टीम होती. मराठ्यांनी काय केलं, त्यांनी आपली संपूर्ण लष्करी व्यवस्था डिसेंट्रलाइज केली, म्हणजे विकेंद्रित केली. म्हणजे नक्की काय केलं? राजाराम महाराजांनी जिंजीवरून मराठा सरदारांना सनदा वाटल्या. त्यांना सांगितलं की तुमचं सैन्य उभं करा, मुघलांच्या प्रदेशावर हल्ला करा, तिथूनच रसद मिळवा आणि तो प्रदेश तुमचा. वा, हे तर आजच्या जगातल्या एखाद्या ओपन सोर्स नेटवर्कसारखं झालं. अगदी. खूप छान उदाहरण दिलं. जसं एखाद्या कॉर्पोरेट मोनोपोलीमध्ये प्रत्येक निर्णय वरून खाली येतो, तशी मुघलांची फौज होती. बादशाह आदेश देईल, मग तोफखाना हलेल. पण मराठ्यांची पद्धत म्हणजे जणू ओपन सोर्स कोडिंग. होय.
तसंच काहीसं. प्रत्येक सरदार स्वतंत्रपणे निर्णय घेतोय, आपल्या पद्धतीने मुघलांना सतावतोय. यासाठी मध्यवर्ती खजिन्याची किंवा आदेशाची गरजच उरली नाही. हे साधर्म्य अगदी चपखल आहे. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांसारख्या सरदारांनी या ओपन सोर्स पद्धतीचा कहर केला. या विश्लेषणात्मक पेपर्समध्ये मुघल छावणीचं जे वर्णन आहे ते थक्क करणार आहे. काय वर्णन आहे त्यात? मुघलांची छावणी म्हणजे एक चालतं बोलतं शहर असायचं. त्यात हत्ती, घोडे, लाखो सैनिक, त्यांचे बाजार, मशिदी सगळं काही असायचं. बापरे. आणि या प्रचंड मोठ्या शहराला रोज हजारो टन धान्य लागायचं. मराठे थेट मुघल सैन्याशी लढतच नसत. ते त्यांच्या धान्याच्या गाड्यांवर आणि रसद आणणाऱ्या तांड्यांवर अचानक हल्ला करत. म्हणजे मुघलांचे अन्नपाण्याचे मार्ग तोडणं हेच मुख्य उद्दिष्ट होतं. होय, मराठा सैन्य तुकड्या तुकड्यांत विभागलं गेलं होतं. ते सोबत जड तंबू किंवा तोफा बाळगत नसत. त्यांच्याकडे फक्त वेगवान घोडे आणि शस्त्रे असत. त्यामुळे त्यांचा वेग खूप जास्त असेल. अगदी. ते अचानक मुघल छावणीवर हल्ला करत, रसद लुटत आणि मुघल सैन्याला सावरण्याची संधी मिळण्याआधीच अत्यंत वेगाने तिथून नाहीसे होत. मुघल सैन्याला आपला शत्रू नेमका कुठे आहे हेच समजत नसे. त्यांच्या अवाढव्य तोफा या वेगवान हल्ल्यांसमोर कुचकामी ठरू लागल्या. पण तरीही मुघलांकडे इतका अफाट पैसा होता. 27 वर्ष युद्ध ताणण्यापेक्षा त्यांनी पैसे फेकून मराठा सरदारांना विकत घेणं सोपं नव्हतं का? हा प्रश्न या ऐतिहासिक नोंदी वाचताना वारंवार डोकावतो. खरं तर मुघलांनी तोही प्रयत्न केला. त्यांनी अनेक मराठा सरदारांना जहागिरींचं आमिष दाखवलं, काहींना वळवूनही घेतलं. पण इथेच त्या विकेंद्रित पद्धतीचा सर्वात मोठा फायदा दिसून आला. कसा काय? एक सरदार गेला तरी दुसरे 10 तयार होते. कारण लढा आता कोण्या एका राजासाठी राहिला नव्हता. तो लोकांचा लढा झाला होता. खरंच हे खूप महत्वाचं आहे. मुघल एका सरदाराला विकत घ्यायचे तोपर्यंत दुसरा सरदार मुघलांच्या दुसऱ्या सुभ्यावर हल्ला करत असायचा. मुघलांना नेमकं कोणाशी व्यवहार करायचा हेच समजेनासं झालं होतं. हे सगळं ऐकताना एक वेगळाच थरार जाणवतोय. पण इतिहासाच्या या पानांवर नजर टाकली तर 1700 साली एक अत्यंत गडद अंधार दाटून आलेला दिसतो. होय, ती घटना खूपच दुःखद होती. राजाराम महाराजांचं अचानक निधन होणं हा धक्का पचवणं सोपं नक्कीच नसेल. तो स्वराज्यासाठी एक मोठा भूकंपच होता. जिंजीचा वेढा फोडून राजाराम महाराज महाराष्ट्रात परतले होते. मराठा सैन्यात नवा उत्साह संचारला होता आणि अचानक त्यांच्या मृत्यूने पुन्हा एकदा नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. मुघलांना तर वाटलं असेल की आता सगळं संपलं. मुघल छावणीत तर चक्क आनंदोत्सव साजरा झाला होता. औरंगजेबाला वाटले की आता मराठे आपापसात लढून संपतील. पण घडलं भलंतच. आणि इथेच इतिहासाच्या रंगमंचावर महाराणी ताराराणींचा प्रवेश होतो. अगदी. पण मला एक गोष्ट खरोखर समजून घ्यायची आहे. त्या काळातल्या पितृसत्ताक व्यवस्थेत जिथे स्त्रियांना राजकारणात किंवा युद्धात फारसं स्थान नसायचं, तिथे एका महिलेने एवढ्या मोठ्या सैन्याचं नेतृत्व कसं स्वीकारलं? त्यांनी ही विखुरलेलं सैन्य बांधून कसं ठेवलं? संशोधक आणि इतिहासकार अत्यंत स्पष्ट नोंदवतात की ताराराणींचं नेतृत्व हे केवळ प्रतिकात्मक नव्हतं. त्यांनी अत्यंत व्यावहारिक पातळीवर जाऊन सूत्र हाती घेतली. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष निर्णय घ्यायला सुरुवात केली? होय, त्यांनी सर्वात आधी मराठा सरदारांमधील अंतर्गत कलह अत्यंत कठोरपणे मोडून काढले. ज्या सरदारांना वाटलं होतं की आता आपण स्वतंत्र होऊ शकतो, त्यांना त्यांनी एका सूत्रात बांधलं. हे त्यांनी प्रत्यक्ष कसं साध्य केलं असेल? कारण आधीच ठरल्याप्रमाणे कोणतीही मध्यवर्ती यंत्रणा तर अस्तित्वात नव्हती. बुद्धिमत्ता आणि माहितीच्या अत्यंत अचूक जाळ्यावर ताराराणींकडे स्वतःचं असं एक अत्यंत कार्यक्षम गुप्तहेर छातं होतं. अरेच्या. मुघल छावणीत काय हालचाली सुरू आहेत, औरंगजेब कोणत्या किल्ल्यावर चालून जाणार आहे, याची अचूक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत असे. त्या नुसत्या महालात बसून आदेश देत नव्हत्या, तर घोड्यावर स्वार होऊन एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर प्रवास करत होत्या. सरदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या मोहिमांची आखणी त्या स्वतः करत होत्या. म्हणजे सैन्याला समजलं की आपला नेता फक्त महालातून आदेश देणारा नसून तो प्रत्यक्ष रणांगणात उतरणारा आहे. आणि जेव्हा सैनिकांनी आपल्या महाराणीला स्वतः पुढाकार घेताना पाहिलं, तेव्हा त्यांचा मानसिक दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. औरंगजेबाच्या अवाढव्य फौजेचा जो बाऊ होता तो पार संपून गेला. हे खरोखरच प्रेरणादायी आहे. ताराराणींनी फक्त बचाव केला नाही, तर चक्क आक्रमक पवित्रा घेतला. मराठा सैन्याने पहिल्यांदाच नर्मदा नदी ओलांडून मुघलांच्या माळवा आणि गुजरात या श्रीमंत सुभ्यांवर हल्ले चढवले. थांबा, हे खरंच थक्क करणारं आहे. जे मुघल स्वराज्य गिळंकृत करायला आले होते त्यांच्याच घरात घुसून मराठ्यांनी त्यांना आव्हान दिलं. हो, विचार करा याची तीव्रता किती असेल. म्हणजे डिफेन्सकडून थेट ऑफेन्सकडे झालेला हा बदल होता.
तारा राणींनी संपूर्ण युद्धाचे नियमच बदलून टाकले. आणि याच नव्या नियमांनी औरंगजेबाची सगळ्यात मोठी कोंडी केली. इथून पुढचा जो कालखंड आहे तो जर आपण एका व्यापक दृष्टिकोनातून पाहिला तर या युद्धातली खरी गोम लक्षात येते. कोणती गोम? मराठ्यांना संपवण्याच्या नादात औरंगजेब तब्बल 27 वर्ष दक्षिणेत अडकून पडला. 27 वर्ष हा काळ काय छोटा नाही. एक पूर्ण पिढी या युद्धात खर्ची पडली. पण मुघलांसारख्या बलाढ्य सत्तेला हे इतकं लांबलेलं युद्ध परवडलं कसं? त्यांची रसद कशी काय टिकून राहिली? खरं सांगायचं तर त्यांना ते परवडत नव्हतंच. हाच तर या युद्धाचा सर्वात मोठा आर्थिक आणि मानसिक परिणाम होता. मुघल सैन्य पूर्णपणे थकलं होतं. साहजिकच आहे. दिल्लीहून येणारी संपत्ती जवळपास आटली होती. सैन्य वर्षानुवर्ष घरापासून दूर असल्यामुळे त्यांच्यात बंडखोरीची भावना निर्माण होऊ लागली होती. औरंगजेब मराठ्यांचे किल्ले जिंकण्यासाठी वर्षा-2 वर्षांचा वेढा द्यायचा, लाखो रुपये खर्च करायचा आणि सरतेशेवटी मराठ्यांच्या किल्लेदाराला लाच देऊन किल्ला मिळवायचा. पण या नोंदींनुसार मराठेही तितकेच चलाख होते. ते आधी किल्ला लढवायचे, मग पैसे घेऊन किल्ला सोडून द्यायचे आणि मुघल सैन्य पुढे गेल्यावर पुन्हा गनिमी काव्याने तोच किल्ला जिंकून घ्यायचे. अगदी बरोबर. इतिहासकार याला अहंकाराचा व्यापार म्हणतात. औरंगजेब आपल्या अहंकारापोटी किल्ले जिंकत सुटला आणि मराठे त्याला किल्ले विकत सुटले. कमाल आहे हे रणनीती. मुघल सैन्य जिथे जिथे जायचं तिथे मराठे त्यांच्या आजूबाजूचा प्रदेश उद्ध्वस्त करून टाकत. मुघलांना जनावरांसाठी चारा आणि सैन्यासाठी अन्न मिळणं कठीण झालं. मुघल साम्राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. मला वाटतं या सगळ्या चर्चेतून एक फार मोठा सिद्धांत उलगडतोय. सुरुवातीला आपण म्हटलं तसं हे युद्ध सैन्य, तोफा किंवा तलवारींच्या ताकदीवर लढलंच गेलं नाही. मग कशावर लढलं गेलं? हे युद्ध होतं सहनशक्तीचं, किंवा ज्याला आपण एन्ड्युरन्स म्हणतो त्याचं. ज्याची सहनशक्ती आधी संपेल तो हे युद्ध हरणार होता. हेच या संपूर्ण महासंग्रामाचं मर्म आहे. मराठ्यांनी मोगलांच्या सामर्थ्याशी लढा दिला नाही. त्यांनी त्यांच्या कंटाळ्याशी आणि थकव्याशी लढा दिला. खरंय. जेव्हा शत्रू प्रचंड बलवान असतो तेव्हा त्याला एकाच मोठ्या फटक्यात हरवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आत्मनाशाला आमंत्रण देणं. त्यापेक्षा शत्रूला रोज थोडे थोडे ओरखडे काढत राहायचे. त्याला इतकं सतावायचं की तो स्वतःच्याच वजनाने कोलमडून पडेल. यालाच वॉर ऑफ ॲट्रिशन म्हणतात ना, शत्रूला हळूहळू जिजवणं. बरोबर. आणि या प्रक्रियेत मराठा शक्ती कमी होण्याऐवजी वाढत गेली. कारण त्यांना लढण्याची सवय झाली होती. होय. त्यांना नव्या प्रदेशांची ओळख झाली आणि त्यांच्यात आत्मविश्वासाची एक अभूतपूर्व लाट निर्माण झाली. दुसरीकडे मुघल सैन्य मात्र या सततच्या धावपळीने आणि उपासमारीने आतून पूर्णपणे पोखरलं गेलं. औरंगजेबाला जे युद्ध काही महिन्यात संपेल असं वाटलं होतं ते त्याचा मृत्यूचा सापळा बनलं. आणि ह्या सगळ्याचा दीर्घकालीन परिणाम काय झाला हे इतिहास सांगतोच. 1707 साली अहमदनगरजवळ औरंगजेबाचा मृत्यू झाला. जो बादशाह मराठ्यांचं राज्य संपवण्याची महत्वाकांक्षा घेऊन दक्षिणेत आला होता त्याला याच मातीत दफन व्हावं लागलं. खरंच केवढा हा नियतीचा खेळ. या सर्व ऐतिहासिक घटनाक्रमांचा आणि पुराव्यांचा एकत्रित निष्कर्ष काढायचा झाला तर तो अत्यंत प्रेरणादायी आहे. 27 वर्षांच्या या महासंग्रामानंतर औरंगजेब पूर्णपणे कमकुवत झाला, थकला आणि अखेर निराश अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला. पण दुसरीकडे स्वराज्य केवळ टिकूनच राहिलं नाही, तर औरंगजेबाच्या मृत्यूचा काळ हा मराठ्यांसाठी थांबण्याचा काळ ठरला नाही. म्हणजे जो शेवट औरंगजेबाला अपेक्षित होता तो मराठ्यांसाठी एका नव्या आणि विशाल साम्राज्याच्या विस्ताराचा आरंभबिंदू ठरला. दिल्लीच्या तख्तावर नियंत्रण मिळवण्यापर्यंत त्यांची झेप गेली. हे अगदी योग्य विश्लेषण आहे. संकटाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाल्यामुळे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा अधिक प्रगल्भ झाल्या होत्या. खरोखरच हा प्रवास अंगावर काटा आणणारा आणि खूप काही शिकवणार आहे. आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी या सर्व ऐतिहासिक नोंदींमधून समोर आलेला एक अत्यंत गहन विचार नक्कीच नोंदवावासा वाटतो. नक्कीच. जेव्हा चहूबाजूंनी अंधार असतो, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात आणि समोरचं संकट एखाद्या महाकाय पर्वतासारखं उभं असतं, तेव्हा ताराराणींसारखं ठाम नेतृत्व आणि गनिमी काव्यासारखी विकेंद्रित किंवा लवचिक रणनीती पराभवाचा गर्तेतूनही विजयाचा मार्ग कसा शोधू शकते हे आपण पाहिलं. अगदी बरोबर. आजच्या आधुनिक काळातही जेव्हा आपण एखाद्या मोठ्या किंवा न सुटणाऱ्या समस्येत अडकल्यासारखं वाटतं, तेव्हा त्या समस्येशी थेट आणि एकाच वेळी भिडण्यापेक्षा आपली सहनशक्ती टिकवून ठेवत लवचिक आणि डिसेंट्रलाइज्ड मार्ग कसा शोधता येईल, समोरचं संकट कितीही मोठं असलं तरी त्याला थकवण्याची रणनीती कशी वापरता येईल, हा खूप महत्वाचा विचार आहे. हो ना.
हा इतिहास आपल्याला हाच विचार करायला भाग पाडतो आणि आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार करायला हवा.